सर्वांचे भागीरथी स्टडी हब या आपल्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी आणि नियुक्तीचा प्रवर्ग म्हणजे तुमची नियुक्ती कोणत्या प्रवर्गातून झालेली आहे त्याविषयी आणि नॉन क्रिमिनल ही जी काही खूप महत्त्वाची आणि खूप समजण्यासाठी किचकट जी डॉक्युमेंट आहेत त्या 4 डॉक्युमेंट विषयी आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहणार आहोत। आणि एक आपण सॅम्पलसाठी जळगाव जिल्हा परिषद मराठी मीडियमची जाहिरात घेतलेली आहे आणि त्या जाहिरातीमध्ये आपण या सर्व प्रवर्गांना निवड झाल्यानंतर कशा पद्धतीने कोणत्या प्रवर्गातून निवड झाल्यावर कोणते डॉक्युमेंट द्यावे लागतात याविषयी आपण या व्हिडिओतून माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून तुमची शिक्षक भरतीबाबत कसलीही अपडेट व कोणतीही जी काही माहिती आहे ती मिस होणार नाही। तर चला सुरू करूया। तर पहा, ही जी आहे ही डॉक्युमेंटची लिस्ट आहे ज्यावर आपण एक मागच्या वेळेस एक व्हिडिओ चांगल्या माहितीचा एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि या सर्व जे काही 21 डॉक्युमेंट आहेत त्या 21 डॉक्युमेंट बद्दल आपण इत्थंभूत माहिती बघितलेली आहे। तर यावेळेस आपण फक्त जे काही कास्टशी संबंधित प्रमाणपत्र आहेत आणि जे समजायला खूप किचकट आहेत त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। तर त्यामधलं सर्वात पहिलं आहे जात प्रमाणपत्र, त्यानंतर आहे नियुक्तीचा प्रवर्ग, त्यानंतर आहे जात वैधता प्रमाणपत्र, त्यानंतर आहे नियुक्तीचा प्रकार। नियुक्तीचा प्रवर्ग आणि नियुक्तीचा प्रकार हे एकच असल्यासारखं आहे। आणि त्यानंतर आपण जे आहे शेवटी पाहणार आहोत नॉन क्रिमिनल। ही जी 4 डॉक्युमेंट आहेत म्हणजे 4 सर्टिफिकेट आहेत ही आपण पाहणार आहोत। जातीचं प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, त्यानंतर नियुक्तीचा प्रकार किंवा नियुक्तीचा प्रवर्ग ही 2 आणि सर्वात शेवटी हे जे आहे नॉन क्रिमिनल। तर ही डॉक्युमेंट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि यामधील जो काही फरक आहे तो आपण समजून घेणार आहोत। तर सर्वात पहिलं जे आहे हे आहे जातीचे प्रमाणपत्र। आता तुमची जात कोणती आहे त्या जातीचं प्रमाणपत्र हे तुमच्याकडे पाहिजे। म्हणजे तुम्ही EWS किंवा NTD किंवा NTA, NTC, OBC, ST, SC या कोणत्याही ज्या जातीतून तुम्ही बिलॉंग करतात, ज्या जाती तुमच्यावर TC वर ज्या जातीचा उल्लेख आहे त्या जातीचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। पण हे प्रमाणपत्र कधी आवश्यक आहे? ज्यावेळेस तुम्ही सेल्फ सर्टिफाय जो काही फॉर्म केला आहे त्या सेल्फ सर्टिफायवर तुमची जी जात आहे ती जात कोणती आहे त्याच जातीचं तुमच्याकडे प्रमाणपत्र पाहिजे। आता ही आपण पाहू, ही आहे जळगाव जिल्हा परिषदची ऍड आहे मराठी मीडियमची। तर या ठिकाणी ही आहे अनुसूचित जाती SC, ही आहे ST, हे पेसाचे आहेत याचा आपला काही संबंध नाही। हे विमुक्त जाती अ, हे भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क आणि भटक्या जमाती ड, इतर मागासवर्गीय म्हणजे OBC, हे SEB आणि हे EWS आणि हा ओपन प्रवर्ग। जर तुमची निवड मित्रांनो या ओपन प्रवर्गामध्ये जर झाली तर तुम्हाला कसल्याही जात प्रमाणपत्राची गरज पडत नाही। म्हणजे तुम्ही जर या कोणत्याही जागेसाठी, हे समजा 18 जागा आहेत, या 18 जागेसाठी जर तुम्ही पात्र झालात तर तुम्हाला ना जात प्रमाणपत्राची गरज पडते ना जात वैधता प्रमाणपत्राची गरज पडते आणि तुमचा नियुक्तीचा प्रवर्ग हा खुला असल्यामुळे तुम्हाला कशाचीच गरज पडत नाही, ना नॉन क्रिमिनलची गरज पडते। तर या सर्व डॉक्युमेंटची गरज ही आपल्याला हे काही सर्व वरची जी काही प्रवर्ग आहेत म्हणजे ही 10 प्रवर्ग आहेत या 10 प्रवर्गांसाठी जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, नियुक्तीचा प्रवर्ग ही सर्व जी आहे ह्या वरच्या 10 ज्या जाती आहेत या जातींसाठी आपल्याला ती कागदपत्रे लागतात। आता यातील जो EWS हा प्रवर्ग आहे या EWS ला नॉन क्रिमिनलची गरज लागत नाही। या EWS ला नॉन क्रिमिनलची गरज लागत नाही। या EWS ला कास्ट व्हॅलिडिटी हा जो काही प्रकार आहे या प्रकारात EWS ला नसतो, म्हणून EWS सुद्धा या लिस्ट मधून आपल्या कमी होते। EWS ला फक्त आणि फक्त एकच कागदाचा असतो, एकच कागद उपयोगी आहे या 4 कागदांपैकी, तो म्हणजे आहे EWS प्रमाणपत्र। त्यामुळे EWS च्या विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र म्हणजे EWS सर्टिफिकेट हेच तुमचं सर्व काही आहे, त्यामुळे भिण्याचं कारण नाही। परंतु या ज्या काही वरच्या जाती आहेत, या ज्या काही 9 जाती आहेत, या 9 जातींसाठी जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, नियुक्तीचा प्रवर्ग आणि नॉन क्रिमिनल ही 4 तुमच्याकडे कंपल्सरी पाहिजे म्हणजे पाहिजे, नाहीतर तुम्ही या भरतीतून बाहेर पडाल। आता ही आहे जात प्रमाणपत्र। जात प्रमाणपत्र म्हणजे तुम्हाला समजलं की तुमची कास्ट, तुमचं जी काही कास्टचं सर्टिफिकेट आहे ती। आता सर्वांना सर्वात जास्त जर कन्फ्युजन होत असेल तर ती होती जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र, या दोन्हीमध्ये सर्वांना सगळ्यात जास्त कन्फ्युजन होतं। तर ही आहे कास्ट, म्हणजे थोडक्यात जर आपण इंग्लिश मधून समजून घ्यायचं झालं जे की सोपं पडते, ही 10व्या क्रमांकाचा जो मुद्दा आहे जात प्रमाणपत्र ती म्हणजे तुमची कास्ट, आणि हा 14 क्रमांकाचा जो मुद्दा आहे जात वैधता प्रमाणपत्र ती म्हणजे तुमची कास्ट व्हॅलिडिटी, जी की आपण 12वी सायन्स झाल्यानंतर लागलीच काढून घेतो। नवीन पुढच्या ऍडमिशनसाठी किंवा डिग्रीच्या ऍडमिशनसाठी आपण कास्ट व्हॅलिडिटी काढत असतो। पण मित्र,
तुमच्याकडे म्हणजे कोणाकडे हे जे वरचे 9 प्रवर्ग आहेत, SC ST OBC NTD NTA NTC आणि SCB SBC हे जे काही 9 प्रवर्ग आहेत यांच्याकडे ही जर कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी जर नसेल तरी सुद्धा तुमची नियुक्ती होऊ शकते. त्याला एक GR आहे 4 मे चा एक GR आहे 2011चा. तुमची जी काही तुमच्याकडे जर समजा तुमची नियुक्ती झाली आणि तुमची जर कास्ट व्हॅलिडिटी तुमच्याकडे जर नसेल तर त्यासाठी 4 मे 2011चा एक GR आहे ज्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की तुमची नियुक्ती झाल्यानंतर तुम्ही व्हॅलिडिटी ही 6 महिन्याच्या आत केव्हा पण देऊ शकता. त्यामुळे जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी जर नसेल तर भिण्याचं कारण नाहीये, तुम्ही ती नियुक्तीनंतर 6 महिन्याने देऊ शकता असा हा GR सांगतो. त्यानंतरचा जो आहे तो आहे नियुक्तीचा प्रवर्ग किंवा नियुक्तीचा प्रकार. आता तुमची नियुक्ती कोणत्या प्रवर्गात किंवा कोणत्या प्रकारात झाली आहे याविषयी तुमच्याकडे जी काही कागदपत्रे आहेत ती पाहिजे. तर आपण या जाहिरातीच्या मार्फत समजून घेऊया. आपण असं समजूया की तुमची नियुक्ती ही NTC म्हणजे भज क या जातीतून प्रकल्पग्रस्त या प्रकारातून नियुक्ती झालेली आहे. म्हणजे या 2 जागेसाठी त्या 2 जागा ज्या होत्या तुम्हाला त्या 2 जागेपैकी तुम्हाला तुमची नियुक्ती ही या प्रकल्पग्रस्तच्या या 2 जागेपैकी एका जागेवर झालेली आहे. तर तुमचा नियुक्तीचा प्रकार कोणता आहे? प्रकल्पग्रस्त. म्हणजे तुम्ही NTC या जातीतून प्रकल्पग्रस्त या समांतर आरक्षणामध्ये तुमची नियुक्ती झालेली आहे. तर तुमच्याकडे इथे NTC जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर या 3 गोष्टी व प्रकल्पग्रस्ताचं तुमचं प्रमाणपत्र व्हॅलिड प्रमाणपत्र असणं खूप आवश्यक आहे. तरच तुम्ही या भरतीमध्ये टिकू शकता, नाहीतर तुम्ही या भरतीतून बाहेर व्हा. त्याचप्रमाणे खेळाडूचं सुद्धा आहे. समजा ओबीसीचा एखादा विद्यार्थी आहे आणि त्याची नियुक्ती ह्या खेळाडू या प्रकारातून झालेली आहे. तर त्याच्याकडे ओबीसीचं जात प्रमाणपत्र, ओबीसीची व्हॅलिडिटी, ओबीसीचं नॉन क्रिमिलियर आणि हे जे काही खेळाडू आहे या खेळाडूचं त्याच्याकडे सर्टिफिकेट असणं खूप आवश्यक आहे. तरच तो विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये क्लिअर होऊ शकतो, नाही तर तो सरळ तेथे बाद होईल. तर हे झालं तुमच्या नियुक्तीचा प्रकार आणि नियुक्तीचा प्रवर्ग कोणता आहे. म्हणजे तुमचा नियुक्तीचा प्रवर्ग आहे ओबीसी इतर मागासवर्गीय आणि तुमचा नियुक्तीचा प्रकार आहे खेळाडू स्पोर्ट. म्हणजे आरक्षण तुम्ही स्पोर्ट आहे किंवा आरक्षण तुमचं प्रकल्पग्रस्त येत आहे. नियुक्तीचा प्रवर्ग आहे NTC आणि तुमचा नियुक्तीचा प्रकार आहे प्रकल्पग्रस्त. तर अशा पद्धतीने तुमच्याकडे हे सुद्धा सर्टिफिकेट जर तुम्ही त्यातून अप्लाय केला असेल तर असणं आवश्यक आहे. त्यानंतर आहे मित्र नॉन क्रिमिलियर. आता नॉन क्रिमिलियर काय? नॉन क्रिमिलियर म्हणजे असं डॉक्युमेंट जे की तुम्हाला तुमचं उत्पन्न म्हणजे तुमच्या वडिलांचं उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी आहे याचं व्हॅलिड डॉक्युमेंट म्हणजे नॉन क्रिमिलियर. नॉन क्रिमिलियर म्हणजे तुमची जी क्रिमिलियर जी लियर आहे तुमची ती बिलो 8 लाख आहे. म्हणजे तुम्ही टॅक्स पेअर नाही, तुम्ही कशाही पद्धतीचा गव्हर्नमेंटला टॅक्स देत नाहीत. त्यांनाच फक्त या सर्व जे काही आरक्षण आहेत SC असो ST असो पेसाचं समजा आपण करून टाकूया. इथं पेसाचा काही उपयोग नाही आपल्याला. SC असेल ST असेल NTC असेल NTD असेल NTB असेल OBC असेल किंवा EWS असेल किंवा SBC असेल या सर्वांना जर तुमच्याकडे तुमचं उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी असेल तरच तुम्हाला याचा उपयोग घेता येतो. म्हणजे तुमच्याकडे या 4 प्रवर्गासाठी नॉन क्रिमिलियर असणं ह्या 9 प्रवर्गासाठी नॉन क्रिमिलियर असणं खूप आवश्यक आहे. तर मित्रो याविषयी आपण माहिती बघितलेली आहे. तर तुम्हाला आता समजलं असेल की जातीचा प्रकार, जातीचे प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, तुमचा नियुक्तीचा प्रवर्ग आणि नॉन क्रिमिलियर यामधील फरक काय आहे. जर आपल्याला व्हिडिओतील माहिती चांगली वाटली असेल, तुम्हाला समजली असेल तर आम्हाला कमेंटद्वारे निश्चित कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही आपल्यासमोर असेच नवनवीन व्हिडिओ सादर करण्यासाठी तत्पर राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र.